तर या पार्ट प्रोग्रामिंग मधलं सगळ्यात पहिलं इन्स्ट्रक्शन की सगळ्यात पहिलं एन वर्ड आहे किंवा एनसी वर्ड आहे सिक्वेन्स नंबर. युअर प्रोग्राम ऑलवेज स्टार्ट्स विथ दिस सिक्वेन्स नंबर. म्हणजे वाक्य इतर भाषेमध्ये वाक्य ज्याला म्हणतो त्याच वाक्याला पार्ट प्रोग्रामिंग मध्ये इन्स्ट्रक्शन ब्लॉक म्हणायचं. असे सेव्हरल इन्स्ट्रक्शन ब्लॉक्स वापरून आपण एक प्रोग्राम बनवतो. तर त्या इन्स्ट्रक्शन ब्लॉकच्या सगळ्यात पहिलं न्यूमेरिकल कंट्रोल वर्ड आहे सिक्वेन्स नंबर. एव्हरी इन्स्ट्रक्शन ब्लॉक ऑलवेज बिगिन्स विथ सिक्वेन्स नंबर. आता पहिला इन्स्ट्रक्शन ब्लॉक काय नंबर करूत आपण? इट इज ऑब्वियस N0001. ठीक आहे. मग आता दुसरं काय करायचं? दुसरा इन्स्ट्रक्शन ब्लॉक हा N002 असा असला पाहिजे का? असा असला तरी चालतो, परंतु इट इज गुड प्रॅक्टिस टू राईट सेकंड इन्स्ट्रक्शन ब्लॉक ॲज N006. असं का? 1 नंतर 6च का? प्रोग्राम लिहित असताना एखादं इन्स्ट्रक्शन ब्लॉक आपलं विसरलं तर दॅट इन्स्ट्रक्शन ब्लॉक कॅन बी इन्सर्टेड in between. Got it? Thus, it is good practice to write instruction blocks in this fashion. First instruction block is written as N0001. या इन्स्ट्रक्शन ब्लॉकचे पुढचे इन्स्ट्रक्शन्स आपल्याला अजून शिकायचे. दुसरे इन्स्ट्रक्शन N0006. तिसरं इन्स्ट्रक्शन N0008. म्हणजे तुम्ही यू शुड कीप सम प्रोव्हिजन टू इन्सर्ट an additional instruction block between already existing instruction blocks. Got it? Thus, sequence number is the first instruction block. आता याच्यानंतरचे इन्स्ट्रक्शन ब्लॉक्स हे खूप केअरफुली ऐकावे लागतील तुम्हाला. द मोस्ट इम्पॉर्टंट NC word is called preparatory function or it is also called G words. असे या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये G00 to G99 असे 100 प्रिपरेटरी फंक्शन्स आहेत. आता प्रिपरेटरी फंक्शन्स म्हणजे काय? इट प्रिपेअर्स द कंट्रोल युनिट टू एक्झिक्यूट द इन्स्ट्रक्शन विच इज इंडिकेटेड बाय द 0001 02 03 वगैरे वगैरे अप टू 99. म्हणजे जी सेन्स झाला की कंट्रोल सिस्टीम prepares the control unit to follow the instruction which is indicated by the 00 or 01. It is the most important function. आता हे 100 प्रिपरेटरी फंक्शन्स आहेत. त्यातली काही महत्वाची प्रिपरेटरी फंक्शन्स आपण पाहू. G00. इट इज कॉल्ड रॅपिड ट्रॅव्हर्स फंक्शन. रॅपिड ट्रॅव्हर्स म्हणजे काय? कटिंग टूल वर्कपीस बरोबर एंगेज नसताना त्याची मोशन ओपन एअरमध्ये होत असताना त्याची मोशन कशी झाली पाहिजे? फीड रेटनं झाली पाहिजे का रॅपिडली झाली पाहिजे? इफ इट इज नॉट कटिंग ॲक्च्युअली इट शुड ट्रॅव्हर्स रॅपिडली. दॅट रॅपिड ट्रॅव्हर्स इज इंडिकेटेड बाय G00. आता कटिंग टूल ज्यावेळेस ॲक्च्युअली कट करत असताना त्याला काहीतरी फीड द्यावा लागतो. सम फीड हॅज टू बी गिवन. That motion is called linear interpolation. Linear interpolation म्हणजे काय? कटिंग टूल हॅज टू मूव्ह लिनियरली. जसं लिनियर इंटरपोलेशन आहे तसंच सर्क्युलर इंटरपोलेशन आहे. एका सर्कलच्या अबाउट वी रोटेट इन अ क्लॉकवाइज सेन्स और इन अ अँटी क्लॉकवाइज सेन्स. G02 indicates for circular interpolation and G03 for counter clockwise सर्क्युलर इंटरपोलेशन. आता प्रोग्राम चालू असताना कधी कधी कटिंग टूलला पॉज द्यावा लागतो. पॉज म्हणजे थोडं थांबायचं असतं त्याला, 1-2 सेकंदाचा, 3 सेकंदाचा. दॅट पॉज इज इंडिकेटेड बाय G04. इट इज कॉल्ड ड्वेल फंक्शन. G70 what it indicates? Dimension in inches.
मेट्रिकमध्ये असतील, मिलीमीटरमध्ये असतील तर G71. डायमेन्शनिंग, ॲब्सोल्यूट डायमेन्शनिंग आहे का इन्क्रिमेंटल? दॅट इज G90, G91. Field rate is in millimeters per minute is indicated by G94. If it is in millimeters per revolution is indicated by G95. थ्रेड कटिंगसाठी G33. हे काही महत्त्वाचे प्रिपरेटरी फंक्शन्स तुम्हाला सांगितलेले. अजून बरेच प्रिपरेटरी फंक्शन्स शिकायचे आहेत, पण काही महत्त्वाचे सांगितले तुम्हाला. ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघू.